मी सध्या पुण्याच्या विवाह नोंदणी कार्यालयात उभा आहे आणि आज या विवाह नोंदणी कार्यालयात एक अनोखा विवाह पार पडलेला आहे। खरं तर ज्या दोन लोकांचा यामध्ये विवाह पार पडलाय, जी वधू आहे ती जपानमध्ये असते तर वर जे आहेत ते अमेरिकेला कामानिमित्त असतात। खरं तर वैष्णवी हगवणे जे प्रकरण झालं होतं, कोट्यवधी रुपये या लग्नामध्ये खर्च केले होते आणि त्यानंतर जो काही प्रकार झालेला आहे तो आपल्या सर्वांना माहित आहे। त्यानंतर मराठा समाजाने बैठका घेत लग्नासंदर्भात काही आचारसंहिता असाव्यात असा विचार केला आणि कमीत कमी खर्चात लग्न व्हावीत अशा प्रकारची इच्छा व्यक्त करण्यात आली होती आणि त्याचंच हे चित्र आपण सगळं पाहतोय। खरं तर मराठा समाजातील हे सगळे मोठे नेते या लग्नाला हजर या ठिकाणी आहेत आणि खूप छोटेखानी आणि कमी खर्चात हे लग्न पार पाडलेलं आहेत। मुलीचे बाबा माझ्यासोबत आहेत, पहिल्यांदा तुमच्याशी बोलणार आहोत। कोणत्याही मुलीच्या बाबांना वाटतं की आपल्या मुलीचं लग्न मोठं व्हावं, मात्र तुम्ही एकदम छोटं लग्न पार पाडलंय, काय नक्की याच्या मागचा मानस आहे? हो, अपेक्षा मी सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे अपेक्षा माझ्याबरोबर खूप लग्नाला आलेली होती, पण अपेक्षाची जशी जपानला गेली काय तशी अपेक्षाची आम्ही स्थळ पाहायला सुरुवात केली नंतर एक 4-5 वर्षानंतर। तर अपेक्षाची पहिली मागणी अशी होती की मला रजिस्टर लग्न करायचंय। तर मी अपेक्षाला म्हणतो, अरे बाळा तुला समोरची पार्टीला कळलं दिसलं, समोरची पार्टी कबूल झाली पाहिजे ना की छोटं लग्न करण्यासाठी। तर ते म्हणले नाही, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी पाहत राहणार। आणि शेवटी अपेक्षाच्या नशिबात अंकितचं बोलणं झालं त्यांच्या दोघांचं आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर अपेक्षाने तिची इच्छा सांगितली की मला रजिस्टर लग्न करण्याची इच्छा आहे। अंकितने सुद्धा त्याला मान्यता दिली, अंकितच्या आईवडिलांनी देखील मान्यता दिली आणि हा विवाह सोहळा जवळून आला। माननीय प्रवीणदादा गायकवाड कोंडरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी गेली 30 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आहे आणि आम्ही पण मध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आम्ही पण एक सामाजिक निर्णय असा घेतला होता, आव्हान केलं होतं लोकांना। काही लोक पाळतात, काही लोक नाही पाळत, की आपल्या समाजाची लग्न छोट्या प्रमाणात व्हावी जेणेकरून आपल्या समाजाचा पायंडा पडला पाहिजे की लग्न छोटी झाली पाहिजे। त्या पद्धतीने मी आपली छोटी सुरुवात केलेली आहे, त्याला आमच्या सगळ्यांनी मान्यता दिली। कोंडरे साहेब, हे सगळं वातावरण जे सुरू झालं ते वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाल्यानंतर सगळे बैठक घेत होता तुम्ही आणि आचारसंहिता असल्या पाहिजेत, छोटेखानी लग्न झालं पाहिजेत आणि आज ते तुम्ही घडवून आणलंय। मध्यंतरीच्या काळामध्ये काय गेलं, अलीकडच्या 10 वर्षामध्ये विवाह समारंभामध्ये प्रचंड प्रमाणात बडेजावपणा, वेळेवर लग्न न लावते, तर याचा जो परिणाम आहे तो समाजामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्टली दोन्ही पद्धतीने मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट होत होता। आणि त्यामुळे जी काही मागची घटना घडली त्यानंतर समाजामध्ये आचारसंहिता करण्याचा दृष्टिकोन आला। सगळेच लोक रजिस्टर आणि साधं करतील असं नाही, पण जो बडेजावपणा होता, 5-5, 10-10 हजार लोकांना पत्रिका द्यायच्या, 4 तास लग्न उशिरा करायचं, ते बऱ्यापैकी ह्या वर्षभरामध्ये प्रमाण ते कमी झालं आणि त्याच्यातून एक समाजामध्ये आमच्यासारखेला तर 200-250 लग्नांना जावं लागतं, तर प्रत्येक ठिकाणी 4 तास दिलं तर आम्हाला फक्त लग्नासाठीच आमचं आयुष्य ठेवावं लागेल। त्यामुळं असे पायंड पडणं, कमीत कमी लोकांमध्ये लग्न करणं आणि नेटकेपणाने आणि छानपणे करणं हा त्याच्यातला उद्देश होता आणि तो उद्देश वर्षभरामध्ये साजरा झाला। आज अपेक्षा आणि अंकितच्या विवाहाच्या निमित्ताने त्याच्यावर अजून एक शिक्कामोर्तब झाला। अपेक्षाताई, कुठल्याही मुलीची अपेक्षा असते की आपलं मोठं लग्न व्हावं, अनेक लोक लग्नाला यावीत, वेगवेगळं सेलिब्रेशन व्हावं, मात्र एक छोटंसं लग्न करताय, नेमक्या काय भावना आहे? भावना म्हणजे खूप हॅपी फील होत आहे की जे करायचं, जी इच्छा होती तसंच होत आहे। सो जसं छोटं लग्न करायचं होतं, कारण आमच्या दोघांचं पण तेच मत होतं की लग्न हे एका दिवसाचं नाहीये, लग्न हे आयुष्याचं साठीचं आहे। सो आम्हाला एक मॅरिड लाईफ हवी होती, वेडिंग डे नको होता। सो त्यामुळे आता खूप हॅपी फील होते आणि हे सगळे आहेत त्यामुळे अजूनच हॅपीनेस वाढली आहे। तुम्ही जपानमध्ये असता कामानिमित्त, ते अमेरिकेला असता, तुमची ओळख कशी झाली, कसं लग्न ठरलं, काय नक्की त्याच्या मागची स्टोरी? तो आम्ही अनुरूप म्हणून विवाह संस्था आहे, त्याच्या ऍप थ्रू आम्ही भेटलो आणि माझं पूर्वी हे होतं की लोकेशन, म्हणजे बिकॉज आमच्या दोघांचे करिअर आहेत, सो मी वेगळ्या मुलांबरोबर पण बोलले होते, पण त्यावेळेस मला असं हे नाही झालेलं की फ्लेक्झिबिलिटी नाही दाखवली की मुलीनेच शिफ्ट व्हायचं वगैरे वगैरे अशी सगळ्याची प्रोसेस होती। पण जेव्हा अंकित बरोबर बोलले त्यावेळेस लोकेशन हा प्रॉब्लेम आम्हाला कधी जाणवला नाही। आम्ही दोघे एकमेकांना समजून घेण्यामध्येच इंटरेस्टेड होतो आणि त्यामुळे मग आणि आमचं लग्न जसं करायचंय ते पण आमचं मॅच झालं, त्यामुळे मग सगळ्याच प्रोसेस खूप स्मूथली आणि फास्ट झाली। महाराष्ट्रभर आपण अनेक लग्न बघतो, कोट्यवधी रुपये लग्नात उडवले जातात। खरं तर अनेक लोक सांगतात की हा वेस्ट खर्च आहे,
अशा लोकांना किंवा अशा मुलींना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश असा नाही, बिकॉज ही खूप पर्सनल चॉईस आहे. ज्या बॅकग्राऊंड थ्रू तुम्ही येत आहात, काही लोकांचे खूप एक्सपेक्टेशन्स पण असतात. सो त्याच्याबद्दल मी पर्सनली नाही सांगू शकत, बिकॉज इट्स अ व्हेरी पर्सनल चॉईस. बट समाजात काय चाललंय याची पण आजकालच्या मुलांनी जाणीव, दक्षता घेणं पण खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. वर माझ्यासोबत आहेत. छोटंसं लग्न करताय, एकदम कमी खर्चात लग्न आहे, विवाह नोंदणी कार्यालयात उभा आहात तुम्ही. काय नक्की भावना आहेत? आनंदी आहात का? हो, खूप आनंदी आहोत. मोठं लग्न करावं, लोकांना बोलवावं. अमेरिकेत तुम्ही कामाला आहात, या जपानमध्ये कामाला आहेत, पैशाची काही कमतरता नसेल, मग छोटं लग्न करण्यामागचा उद्देश काय? तेच जसं अपेक्षा बोलली, आम्हाला एक दिवस नव्हता सेलिब्रेट करायचा, आम्हाला पूर्ण लाईफवर सेलिब्रेट करायची. त्याच्यामुळे आम्ही तसा डिसिजन घेतला होता की आम्ही जे आमचे पैसे आहेत ते चांगल्या कामासाठी यूज करू, रादर दॅन स्पेंडिंग इट ऑन वन डे. सो ते माझ्यासोबत प्रवीण दादा आहेत आणि इथं आलेल्या त्यांनी सांगितलं की आज संविधान दिन आहे आणि संविधान दिना दिवशी हे लग्न झालंय. काय नेमकं संविधान दिना दिवशीच लग्न केलंय? नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं ते समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, त्याचबरोबर स्त्री आणि पुरुष समानतेचं दिलं. आणि म्हणून हा दिवस अनिल ताडगे जे आमचे सहकारी आहेत त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने ठरवला. खरं तर पहिल्यांदा आपण त्यांना मॅरेज सर्टिफिकेट देऊ आणि त्यांचं अभिनंदन करू. आपण पाहतोय की या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट आहे, हे आपण विवाह नोंदणी कार्यालयामध्ये आहोत, जिथं रजिस्टर मॅरेज आणि अत्यंत साध्या पद्धतीने झाला. अपेक्षा ही मला मुलीसारखी आहे आणि अंकित जो आहे तो जावई आहे. आणि मला त्यांचं अभिनंदन यासाठी करायचंय की त्यांनी जग पाहिलेलं आहे आणि जग पाहिल्यानंतर जगामध्ये कसे विवाह होतात. आता ते जपानमध्ये बुद्धिस्ट पद्धतीने होतात, अगदी 5-25 कौटुंबिक लोक असतात. अमेरिकेमध्ये ख्रिश्चन पद्धतीने होतात, चर्चमध्ये कमी खर्चामध्ये होतात. आपल्याकडे इथं श्रीमंतीचं प्रदर्शन, बडा जाव आणि याच्यामध्ये मग हुंडा असेल, खर्चाची बाजू असेल आणि अनावश्यक पालक खर्चामध्ये जातात, कर्जबाजारी होतात. यांचे दोघांच्या पालकांनी खूप कष्ट केलेले आहेत, त्यांना शिकवलेलं आहे, खूप सोसलेलं आहे. यातनं ते परदेशात गेले, ती जपानला गेली, अमेरिकेला हा गेला आणि त्यांना त्याच्या पालकांची जाणीव आहे. पैशाचं मोल कळलेलं आहे जगभर गेल्यामुळं. खरं तर जपानमध्ये आणि अमेरिकेमध्ये खूप समृद्धी आहे. खरं तर हे अमेरिका आणि जपानचं विवाह, पूर्वी आम्ही ज्यावेळेस चळवळीत काम केलं, आमचे लोक परदेशात जावेत, त्यांनी उद्योग व्यवसाय करावा, नोकरी करावी, शिक्षण करावी, म्हणून आम्ही एक चळवळ चालवत होतो. अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला. तर त्याचं एक प्रतीक आहे आज अपेक्षाचं अंकितचं लग्न होत आहे जपान, अमेरिका, आणि लग्न मात्र भारतात रजिस्टर पद्धतीने. आपण सगळ्यांना हे विनंती करतोय की अत्यंत साध्या पद्धतीने, कायदेशीर पद्धतीने हे विवाह झालेला आहे. याचं अनुकरण मराठा बहुजन समाजातल्या लोकांनी करावं असं मी या निमित्ताने सांगतो. काही चुकीच्या घटना घडलेल्या आहेत, घडतायत, त्या टाळायच्या असतील तर अंकित आणि अपेक्षांनी हे जो आदर्श ठेवलेला आहे, पैसा त्यांच्याकडे नाही असं नाही, प्रचंड पैसा आहे, पण पैशाचं प्रदर्शन टाळून. तोच दादा आहे की या जपानमध्ये कामाला आहेत, हे अमेरिकेत कामाला आहेत, पैशाची कमतरता नाहीये. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये आपण वैष्णवीचं प्रकरण बघितलं, त्यानंतर 2 दिवसापूर्वीचं एक प्रकरण आपण बघतोय. कोट्यावधी रुपये खर्च करून लग्न झालेले असतात, मात्र नंतर विचित्र गोष्टी घडताना दिसतात. समाजाला काय सांगू इच्छितात? आणि समाजाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. अगदी 30 तारखेला माझ्या घरामध्ये लग्न आहे, त्याचा खर्च आहे 2.5 कोटी रुपये. आता हे मी माझ्या घरामध्ये सुद्धा टाळू शकत नाही. मी सांगायचं काय, मला लाज वाटायचं कारण नाही, मी समाजाचं प्रबोधन करणारा माणूस आहे, पण माझ्या घरामध्ये सुद्धा मी प्रबोधन करतो महाराष्ट्रावर, ते मी रुजवू शकत नाही. त्यामुळं जीवनाची मूल्य काय असतात, विचार काय असतो, महापुरुषांनी काय सांगितले, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुलेंनी याच कारणासाठी केली की कमीत कमी खर्चामध्ये आणि व्यवस्थित आपल्या महापुरुषांना स्मरण ठेवून लग्न करावं. अंकिताचे वडील माझे मित्र अनिल ताडगे, त्यांची आई, या आमचे 30 वर्ष कौटुंबिक सहकारी आहेत आणि त्यांचं जो वैचारिक प्रबोधन झालंय, त्या वैचारिक प्रबोधनामधून तो आदर्श ठेवण्यासाठी हा विवाह खूप महत्वाचा वाटतो. नाहीतर वैष्णवी हगवण्याचं प्रकरण झाल्यानंतर तुम्ही स्वतः प्रबोधन करत होता, सगळे महत्वाचे मंडळी, की मराठा समाजातील लोकांनी छोटी लग्न करावेत. कुठेतरी त्याचा रिझल्ट येताना वाटतंय, आता दिसतोय? नाही, ही सुरुवात आहे. म्हणजे ऍक्च्युली अशी लग्न होत आहेत रोज इथं 30, 35, 50 लग्न होत आहेत, पण त्याची चर्चा होत नाही. मराठा समाजाच्या बडावे जावाचं कारण काय, तर राजकीय पुढारी जे आहेत ते त्यांचं लग्न लाख मुलांचं करतात. मग त्यांचे जे सरदार आहेत, चिल्ले पिल्ले, नगरसेवक, जिल्हा परिषद, ते त्यांच्या प्रतिष्ठेसाठी 5-10 हजाराचं करतात. तर ते टाळलं पाहिजे. समाजाने आदर्श जोडपं म्हणून अपेक्षाकडे आणि अंकिताकडे पाहावं, कमीत कमी खर्चामध्ये. अरे सॉरी,
अपेक्षा आणि अंकितकडे पाहावं. आता हे गमती जमतीचा भाग थोडासा होऊन जातो, परंतु यांचं एक आदर्श म्हणून ठेवावं. आज तुम्ही विचार करा की जग पाहिल्यानंतर ते बदललेले आहेत आणि ही दृष्टी आपल्या इथल्या मुला मुलींना यावी एवढीच मी विनंती करतो. नक्कीच आपण पाहतोय की खूप मोठा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. वधूवर फॉरेनला कामानिमित्त असतात, मोठे पैसे कमवत असतात, मात्र त्यांनी दोघांनी मिळून छोटं लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुण्यातील विवाह नोंदणी कार्यालयात हा विवाह आपण सध्या पार पडल्याचं पाहतोय आणि वधू आणि वर अत्यंत खुश आहेत आणि अनेक अशी लग्न व्हावीत अशी इच्छा देखील त्यांच्याकडून व्यक्त केली जाते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.